मी रिवांगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज। आता बातमी आहे मोहोळमधून। मोहोळ तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने मोहोळ तालुका वडवळ येथील वैजनाथ काळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने निसर्गाच्या या घटनेमुळे काळे यांचा संसार उघड्यावर पडलाय। त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। पाहूयात। नमस्कार, जनसबूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे आलेलो आहोत। अवकाळी वाऱ्या कावदानाने घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत। त्याच्याच संदर्भात आपण इथे आलेलो आहोत। तिथले आपले वैजनाथ काळे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय परिस्थिती होती काल? एकदम वारं आल्यानंतर, माझं नाव वैजनाथ कुंडलिक काळे, राहणार वडवळ। काल वारं भयंकर आल्यानंतर सगळं पत्रही उचकून आणि भिताड डासळून सगळी नुकसानी झाली। भांडी आणि माल जरा होता ते वाटोळा झालेला। त्यामुळं कसं आहे, माझा मागं बी असं पुरात आमची नुकसानी झाल्यानंतर काही दखल घेतलेली नाही। त्या टायमाला बी माझी काय पैशाची जर आलेली सुद्धा दिलेली नाही। आणि कसं आहे, गावात कसं आहे वातावरण, गाव पातळीवर जे कसं आहे माहिती आहे का, तोंड बघून काम करू शकते ती। त्यामुळं आपल्याला मागं बी काय मिळालेलं नाही। त्यामुळं आता तरी गंभीर नुकसानी झाली आहे, ह्याच्या बाबत काय तर मला मिळावं एवढी माझी विनंती आहे। अरे, वारं कावदान सुटलं होतं, पत्र उडून जात होते, त्यावेळेस काय परिस्थिती होती? काय परिस्थिती आम्हाला उभा राहायला, माझ्या मानकुटाच्या जवळनं पत्रा उडून जाय। खाली वाकलू जर नसतं तरी, जर झाड नसतं तरी पत्रा मला लागला असता। एवढी परिस्थिती डाऊन होती। जीवितहानी वगैरे काय तसं काय नाही एवढं, म्हणजे बाकीची काय नुकसानी नाही झाली। फक्त साईडला वारं घोटाळल्यामुळं, साईडला पत्र उडून गेल्यामुळं एवढं काय नाही। आम्ही आत असल्यामुळं लागलं नाही। एक पत्रा फक्त मी बाहेर होतो त्यामुळं माझ्या जवळनं गेला उडून। अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे या ठिकाणी। सगळ्या बाजूचे पत्रे वाऱ्याने उडून गेलेले आहेत। त्यांचं घरातलं जे काय सामान आहे, भांडी वगैरे असतील, तर त्यांनी बाहेर वावरामध्ये ठेवलेले आहेत। एकदम खराब अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। त्यांच्या मिसेस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय काय परिस्थिती काय होती? काय वारं कावदान सुटल्यावर आम्ही घाबरून गेलो। परत घरी कोण नव्हतं, लगेच फोन करून बोलवून घेतलं। पटापटा सगळी म्हणली आत चला। आतमध्ये बसला तोपर्यंत वारं आलं, गेलं पत्र उडून। भीती वाटायला लागली आम्हाला बाहेर यायला। आम्ही बाहेरच आलो नाही। परत मग पत्रा एक गेला उडून ह्याच्यावरनं। त्यांनी घरात आले, परत बोलवून घेतलं त्यांना घरात आल्यानंतर मग आम्ही काहीच बघितलं नाही। परत गेले पत्रे ते उडून, नुकसानची झाली। शेजारचं कोणी नव्हतं का ज्यावेळेस हे पत्रे वाऱ्याने उडून जात होते? मदतीला कोणी नाही आलं का? कोणच नाही, जैस त्याच्या घराने जैस त्यांनी बसले। मग आम्ही काय करावं? नुकसान काय झालं? नुकसान झालं, पत्र उडून गेलं, ज्वारी भिजली, गहू भिजलं, परत भांडी पिंडी वाऱ्यानं गेली बाहेर, भिजलो आम्ही पण। अत्यंत वाईट अशी ही गोष्ट आहे। त्यांचं खाण्याचं अन्नधान्य सुद्धा पावसाने भिजलेलं आहे। आता खाण्याचे त्यांना प्रॉब्लेम होत आहेत, तर त्यांची एकच अपेक्षा, सरकारने काहीतरी मदत करावी। आता त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार। नमस्कार। नाव काय आपलं? विवेकानंद वैजनाथ काळे। बरं, काय झालं होतं? काय विषय होतं? म्हणजे वाऱ्याने उडून गेल्यानंतर काय परिस्थिती होती? वाऱ्यानं उडून गेल्यानंतर असं वाटलं की आता काहीच राहत नाही, हे सगळं जातंय आता म्हणलं। पण वारं शांत झाल्यावर जरा थोडं कमी आलं। परत सगळं पत्र ती गेलं उडून। मग परत गोळा केलं, एका जाग्याला सगळं सामान ती केलं गोळा। परत तिकडच्या साईडला ठेवलं जरा। मग परत जरा काय वाटलं नाही एवढं। आता आपल्याला हे पाहणं आवश्यकताचं आहे की प्रशासन कोणतं निर्णय या ठिकाणी घेत आहे। हे कुटुंब, अख्खं कुटुंब आता उघड्यावरती पडलेलं आहे। त्यांना खाण्याचं जे काय अन्नधान्य होतं ते सुद्धा पावसात भिजलेलं आहे, पत्र वाऱ्याने गेलेले आहेत। आता प्रशासन काय निर्णय घेत आहे ह्याच्यावरती सगळ्यांची नजर आहे।